नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण आचार्य यात्रे यांची कावळ्यांची शाळा या पुस्तकातील एक कथा ऐकणार आहोत. त्या अगोदर आपण त्यांचं मनोगत पाहूया. त्यांनी सांगितले, मुलांनो, तुम्ही आता लहान नाही, कुकुली बाळे नाही. पाटी दप्तर घेता, शाळेत जाता, प्रार्थना म्हणता, शब्द शिकता, पाढे लिहिता, कविता चालीवर पाठ करता, पुस्तके वाचता, मन लावून अभ्यास करता. सारे लोक म्हणतात मुले गुणी आहेत हो, पण कधी कधी तुम्ही गडबड करता. सारी शाळा डोक्यावर घेता. रंगी चिंगीला चिडवते, गोट्या छोट्याला वेडावते, हेमा सीमाचा शेपटा ओढते आणि बंड्या गुंड्याला धपाटा देतो. सदू मधूची खोडी काढतो. मग सुरू होतो दंगा. खरे ना, आम्ही तुमच्या एवढे होतो, तुमच्यासारखे शाळेत जात होतो, असा दंगा करीत होतो. मग काय व्हायचे ठाऊक आहे? खरपूस मार मिळायचा. कारण आमचे गुरुजी असायचे भारी तापट. त्यांच्या मोठ्या मिशा, वटारलेले डोळे आणि करडी शिस्त. कोण हो की चूक करील. वर्गात कधी गडबड झालीच तर छडीच आणायचे, दरडावायचे. कार्ट्यांनो, हात करा पुढे. मग हातावर छडा बसायचा अगदी सपासप. आमच्या गुरुजींना एकच मंत्र ठाऊक होता, छडी लागे छम छम, विद्या येई घाम घाम. पण तेव्हा पुण्यात एक शाळा होती मोठ्या मुलांची. त्या शाळेत गुरुजी होते ना, ते अगदी वेगळे होते. चांगले उंच, धिप्पाड आणि लठ्ठ, पण तितकेच प्रेमळ आणि आनंदी हसरे. त्यांचा स्वभाव खूप खूप विनोदी होता. ते सभेत बोलायचे तेव्हा मोठमोठ्या लोकांची हसता हसता मुरकुंडी वळायची. स्वतः हसायचे आणि लोकांना हसवायचे. त्यांना आपला एकच मंत्र ठाऊक होता, हसा आणि लठ्ठ व्हा. मुलांनो, ते आवडायचे. मुले त्यांना आवडायची. मुलांविषयी त्यांच्या मनात माया होती. मुले दंगा करू लागली तर म्हणायचे, चला रे पोरांनो, ऐका गोष्ट. एकदा काय झाली गंमत. सारी मुले दंगा थांबवायची, गुरुजींकडे तोंड वळवायची, नीट सावरून बसायची, कान टावकारून ऐकत राहायची. त्यांचे डोळे चमकू लागायचे, चेहरे फुलून यायचे, कारण त्यांच्या गोष्टी छान छान असायच्या, सोप्या सोप्या. त्या गोष्टीतले शब्दसुद्धा मजेशीर असायचे. कधी ते छुम छुम वाजायचे पायातल्या घुंगरांसारखे, कधी खुळखुळ करायचे खुळखुळ्यासारखे, कधी चमचम करायचे टपोऱ्या मोत्यांसारखे, कधी त्यांच्या कानांना गुदगुल्या व्हायच्या मोरपिसासारख्या. तुम्ही कविता म्हणता, गाणी म्हणता, ती तुम्हाला गुणगुणावीशी वाटतात. या गुरुजींच्या गोष्टीसुद्धा अशाच गोड असायच्या. त्या गोष्टीतले शब्द पुन्हा पुन्हा म्हणावेसे वाटायचे, गुणगुणावेसे वाटायचे. त्यांच्या वर्गातली मुले त्यांच्यावर अगदी खुश असायची. ते मुलांसाठी गोष्टी लिहायचे, नाटके लिहायचे. त्यांच्या गोष्टींचे मुलांना भारीच वेड असायचे. मुलांना कथा सांगायचे, कधी इतिहासातील वीरांच्या कथा सांगायचे. मग मुलांना वाटायचे की आपण बाल शिवाजी व्हावे, त्यांच्यासारखा पराक्रम करावा. कधी गोष्टीत कोणाची तरी फजिती असायची, ती गुरुजी गमती गमतीने सांगायचे. मग मुलांची हसता हसता पुरेवाट व्हायची. त्यांचा गोष्टी सांगायचा कार्यक्रम असला की मुले गर्दी करायचे. असे गुरुजी सर्वांना आवडायचे, हवे हवेसे वाटायचे. कोण होते हे आवडते गुरुजी? काय बरे त्यांचे नाव? त्यांचे नाव होते आचार्य प्रल्हाद केशव आत्रे. आचार्य म्हणजे मोठे गुरुजी, शिक्षकांचे शिक्षक. ते नुसतेच गोष्टी सांगत नसत, मुलांसाठी नाटके पण लिहित असत. ते फार मोठे लेखक होते. त्यांनी छोट्यांसाठी लिहिले आहे, तसेच मोठ्यांसाठी पण खूप खूप लिहिले आहे. तुम्हा मुलांना काय आवडते ते त्यांना माहीत होते. त्यांनी तुमची मने ओळखली होती. तुमची कळी कशाने खुलते ते त्यांना नेमके ठाऊक होते. तुमच्या हातात आता पुस्तक आहे. काय नाव आहे त्याचं? कावळ्यांची शाळा. आहे की नाही गमतीदार? इकडून तिकडे काव काव करीत उडत जाणारा कावळा आपण रोजच पाहतो. पण कधी कधी गमतीचा देखावा आपल्याला दिसतो. कावळ्यांच्या थवाच्या थवा एकत्र जमलेला असतो, अगदी शहाण्या लोकांच्या सभेसारखा. हीच कावळ्यांची शाळा. आचार्य यात्रेंनी लिहिलेल्या खूप खूप गोष्टी खास तुमच्यासाठी लिहिलेल्या, पण त्या मासिकातून पुस्तकातून विखुरलेल्या होत्या. मी आणि माझ्या मित्रांनी ही पुस्तके लिहिलेली आहेत. आचार्यांच्या गमतीच्या गोष्टी शहाण्या मुलांची जमेलच गट्टी. वाचा बघू आता पानन पान, सांगा बघू आहेत किती छान. तर हे या पुस्तकात लिहिलेलं आहे. आता आपण याची पहिली गोष्ट पाहूया. घड्याळ. घड्याळ. घड्याळात 3 काटे आहेत, सेकंड काटा, मिनिट काटा आणि तास काटा. सेकंड काटा मला फार आवडतो. कसा तुरू तुरू पळत असतो. सेकंड काटा 60 घरे फिरतो, तेव्हा मिनिट काटा 1 घर फिरतो.
पण तास काटा म्हणजे आळशांचा राजा आहे नुसता. मिनिट काटा जेव्हा 60 घरे फिरतो तेव्हा हे राजेसाहेब 5 घरे चालतात. सेकंद काटा जसा भराभरा पळतो तसा तसा काटा कधी पळायला लागतो तर काय मजा होईल. घंटा लवकर वाजेल, शाळा लवकर सुटेल आणि खायला व खेळायला लवकर मिळेल. आता ऐकूया आरशातली मुलगी. एक आरसा आहे आमच्या घरात, चांगला मोठा आणि चकचकीत. त्या आरशात एक मुलगी आहे. अगदी माझ्यासारखी आहे ती. केस कुरळे, डोळे काळे काळे, गाल गुलाबी गोबरे आणि दात जसे काही हिरे. अगदी माझ्यासारखी आहे ती. ती कानात डूल घालते, ती डोक्यात फूल घालते, हातात सोन्याच्या बांगड्या घालते, पायात चांदीच्या तोरड्या घालते, हिरवा जरी काठी परगर नेसते, रेशमी गुलाबी पोलके घालते. अगदी माझ्यासारखी आहे ती. जेव्हा पाहावे तेव्हा आपली आरशात बसलेली, कुठे जात नाही, कुठे हालत नाही, सारखी टक लावून बघत असते. कधी हसते, कधी रागवते. ती हसली की मीही हसते, ती रागवली की मीही रागवते. पण ती हसताना फार छान दिसते आणि बोलत तर काहीच नाही. ती आरशात का लपून बसली आहे? तिची आई तिला शोधायला नाही येत? तिला काम नाही का घरी? मला ती फार फार आवडते. मी सारखी तिच्याकडे पाहत बसते. तिचे नाव तरी काय आहे कोणास ठाऊक? मी आईलाच विचारून येते. भित्रा ससा. एक होता ससा. असा भित्रा, ढग गरजले की डचके, वीज चमकली की दचके, वारा सुटला की दचके, झाड हलले की दचके, पान पडले की दचके, पीस उडाले की दचके, इकडे बघे आणि दचके, तिकडे बघे आणि दचके, वर बघून डचके, खाली बघून दचके. भारी भित्रा, एकदा वारा आला आणि पाने उडाली. ससा एकदम दचकून उठला. तोच एक पान त्याच्या पाठीवर पडले. मग काय, तो धूम पळत सुटला. पळा रे पळा, पळा रे पळा, आभाळ तुटले, आभाळ फुटले, पळा रे पळा, पळा रे पळा. ससा ओरडत पळत सुटला. ससा पळाला तसे हरण पळाले, हरण पळाले तसे माकड पळाले, माकड पळाले तसा लांडगा पळाला, लांडगा पळाला तसा वाघ पळाला. सारी जनावरे पळत सुटली. सिंह थोडाच भिवून पळणार. त्याने विचारले, अरे पळता का? काय झाले? वाघ म्हणाला, लांडगा पळतो म्हणून मी पळतो. लांडगा म्हणाला, माकड पळतो म्हणून मी पळतो. माकड म्हणाले, हरण पळते म्हणून मी पळतो. हरण म्हणाले, ससा पळतो म्हणून मी पळतो. ससा म्हणाला, आभाळ फुटले म्हणून मी पळतो. सिंहाने विचारले, दाखव कुठे आभाळ फुटले ते. ससा काय दाखवणार? तो इकडे तिकडे बघू लागला. मग सिंह खतखत हसू लागला. मग सारे खतखत हसू लागले. बिचारा ससा ओशाळून पळत सुटला.